मित्रांनो, अजून एका भोंदूबाबानं त्याची वाचाळगिरी दाखवलेली आहे आणि स्टेटमेंट दिलेलं आहे शिवाजी महाराजांवर। सर्वात महत्त्वाचं म्हणजे या भोंदूबाबाचं नाव आहे स्वामी आनंद स्वरूप आणि त्याच्या वक्तव्यामधून त्यांनी भोंदूबाबा धीरेंद्र शास्त्री म्हणजेच बाबा बागेश्वर याचं समर्थन सुद्धा केलेलं आहे। आता त्याच्या म्हणण्यानुसार खरे युद्ध हे पेशव्यांनी लढलेले आहेत आणि सगळं क्रेडिट जे आहे ना शिवाजी महाराज घेऊन गेले। नाव शिवाजी महाराजांचं झालं, युद्ध पेशव्यांनी केलेलं आहे। शिवाजी महाराज यांनी फक्त छापेमार पद्धतीचे युद्ध केलेले आहेत, पण खरे युद्ध जे आहेत ना मैदानामध्ये उतरून हे पेशव्यांनी केलेले आहेत। शिवाजी महाराज कधी मैदानात उतरलेच नाहीत असं त्याचं म्हणणं आहे आणि त्याच्या म्हणण्यानुसार त्यांनी धीरेंद्र शास्त्रीचं म्हणणं अगदी बरोबर आहे आणि त्यांना माफी मागायची काही गरज नाही असं या भोंदूबाबाचं म्हणणं आहे। म्हणजे स्वामी आनंद स्वरूप काय ते बोगस बाबा। आता ह्या बाबाने जे कमेंट केलेले आहेत, बागेश्वर असेल, कोरटकर असेल, ह्या लोकांना हे RSS वाले, भाजपवाले, विहिंपवाले, त्याच्यानंतरनं हे संजय गायकवाड समर्थक हे कुठं गेले? ह्यांनी त्यांना सुद्धा प्रश्न विचारायला पाहिजेत की बाबा असा शिवाजी महाराजांचा अपमान केला तर चालेल का तुम्हाला? ह्यांच्यावर तुमची जीभ काय उचलत नाही, तुम्ही यांच्यावर कुठली कमेंट काही देत नाही, म्हणजे किती दुटप्पीपणा आहे तुमचा। आणि जे पुस्तक शिवाजी कोण होता याच्यातून शिवाजी महाराज कोण होते हे खऱ्या अर्थानं समजावून सांगणाऱ्या पुस्तकाला तुम्ही विरोध करताय, म्हणजे किती नालायकपणा असेल। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ह्या लोकांना समर्थन करणारे, या लोकांच्या दरबारात जाऊन बसणारे किती मूर्ख माणसं असतील आणि किती नालायकपणा असेल यांच्याकडे आणि किती अक्कल नसलेली जनता यांच्या मागे असेल। संजय गायकवाड याच्यावर अजूनसुद्धा कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही आहे, उलट प्रशांत आंबे आणि त्या आंदोलनकारांना अटक झालेली आहे आंदोलन केल्यामुळे, पण संजय गायकवाड याच्यावर अजून FIR असेल किंवा कोणती कंप्लेंटसुद्धा नोंद झालेली नाही आहे। आता ह्या भोंदूबाबा आनंद स्वरूप, बागेश्वर बाबा यांचं तुम्ही समर्थन करत असाल तर तुमची कीव येते, तुमची लाज वाटते मला आणि माझ्या मित्रांची सुद्धा, जे या लोकांचं समर्थन करतात आणि भाजपचं समर्थन करतात सध्याच्या घडीला, त्या लोकांची कीव येते आणि त्यांना डोकं नाही हे मी जाहीर करून टाकलेलं आहे। सोरा त्यांच्यावर बोलण्यात काहीच अर्थ नाही आहे, कारण त्यांना काय म्हणतात ते इथला भाग कमी आहे त्यांचा।